नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सहकार विषयातील दुसरं प्रकरण सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार या प्रकरणाचा अभ्यास गेले काही दिवस करीत आहोत. या प्रकरणामध्ये जी नमुनापत्रे आपल्याला दिलेली आहेत त्या नमुनापत्रांमधील शेवटचं पत्र आज आपण अभ्यासणार आहोत. एकूण वेगवेगळी नमुनापत्रे जी आहेत ती 16 आहेत. एकूण 16 नमुनापत्रे आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेली आहेत. आतापर्यंत आपण 15 पत्रांचा अभ्यास केलेला आहे. आज 16वं आणि शेवटचं नमुनापत्र जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊ. या नमुनापत्राचा विषय आहे उपसमितीच्या सभेची सूचना. सहकारी संस्थेच्या संचालकांना उपसमितीच्या सभेची सूचना किंवा उपसमितीचे जे सदस्य असतात त्या सदस्यांना ही सूचना आपल्याला द्यायची आहे. ही सूचना कशी द्यायची त्याचा जो नमुना आहे तो नमुना आज आपण या ठिकाणी पुढच्या स्लाईडच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, उपसमिती म्हणजे काय हे तुम्हाला याच्यापूर्वी मी सांगितलेलं आहे. सहकारी संस्थेच्या संघटन रचनेमध्ये म्हणजे जे पहिलं प्रकरण आपलं आहे सहकारी संस्थेचे संघटन, त्या प्रकरणामध्ये आपण सहकारी संस्थेची संघटन रचना कशी असते हे आपण बघितलेलं आहे. सर्वात वरच्या स्थानी संस्थेचे सभासद असतात. त्यानंतर सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती असते. त्यानंतर पदाधिकारी असतात किंवा त्यानंतर उपसमिती असते. त्यानंतर पदाधिकारी असतात. काही वेळा असं आपल्याला दिसतं की काही ठिकाणी काही सहकारी संस्थांच्यामध्ये उपसमिती नसते. बरोबर आहे. ज्या सहकारी संस्थांच्या उलाढाली मोठ्या असतात, ज्या संस्थांचा टर्नओव्हर मोठा असतो, कार्याचा व्याप मोठा असतो, संस्थेचा आवाका मोठा असतो कामकाजाच्या दृष्टीने, अशा संस्थांच्यामध्येच उपसमित्या असतात. छोट्या संस्थांच्यामध्ये उपसमित्या नसतात. त्यामुळं मग छोट्या संस्थांची संघटन रचना आपल्याला थोडी वेगळी दिसते. म्हणजे कशी, सभासद, त्यानंतर व्यवस्थापन समिती, त्यानंतर पदाधिकारी, त्यानंतर कर्मचारी अशी दिसते. तर ज्या संस्था मोठ्या असतात त्या संस्थांच्यामध्ये सभासद, व्यवस्थापन समिती, तिचे पदाधिकारी, त्याच्यानंतर उपसमिती, तिचे पदाधिकारी, त्यानंतर कर्मचारी असं दिसतं. आता उपसमिती का स्थापन केली जाते, तो उपसमिती कोण स्थापन करतं, तर व्यवस्थापन समिती जी दैनंदिन कामकाजासाठी नियुक्त केलेली असते ती संस्थेच्या सर्व कामकाजावर लक्ष ठेवू शकत नाही. काही अशी कामं असतात ती त्यासाठी तज्ज्ञ माणसांची किंवा गरज असते. त्यामुळे मग व्यवस्थापन समिती जी संस्थेची असते ती उपसमिती तयार करते. जसे जितक्या लागतील तेवढ्या उपसमित्या. काही संस्थांच्यामध्ये 2 असतील, 3 असतील, 4 असतील. म्हणजे जसं संस्थेचं कामकाज असेल आणि जशी संस्थेची गरज असेल तशा त्या उपसमित्या निर्माण केल्या जातात. त्यामुळे सगळ्या संस्थांच्यामध्ये उपसमित्या नसतात. तरी उपसमिती
जी तयार केली जाते तिची सदस्य संख्या ही अशी फार मोठी नसते, 3-5 वगैरे अशी ती असते. कारण त्या उपसमितीमध्ये जे सदस्य असतात ते त्या व्यवस्थापन समितीमधील काही संचालक असतात, व्यवस्थापन समितीमधीलच सदस्य असतात आणि काही तज्ज्ञ माणसं त्या समितीमध्ये बाहेरची जी असतात ती घेतली जातात. उदाहरणार्थ बांधकाम समिती असेल तर मग एखादा आर्किटेक्चर किंवा इंजिनियर जो संस्थेचा सभासद असतो किंवा संस्थेचा सभासद नसेल पण तो संस्थेचं काम करायला किंवा रिक्वेस्ट संस्थेनं केली तर तो तयार असतो, अशा माणसाला कॉफ केलं जातं, म्हणजे तिथं घेतलं जातं, स्वीकारलं जातं त्या उपसमितीमध्ये. अशी उपसमिती असते आणि या उपसमितीच्या सभासुद्धा या घेतल्या जातात, वारंवार व्हाव्या लागतात. व्यवस्थापन समितीसारखं तिचं काम चालतं, पण मात्र ते काम जे आहे ते त्या व्यवस्थापन समितीचं जे काम आहे, ज्या कारणासाठी ती नियुक्त केलेली असते तेवढंच तिचं काम असतं. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, व्यवस्थापन समितीची जी कार्य आहेत ती कार्य उपसमिती करत नाही, तर त्या स्पेसिफिक कार्यासाठी उपसमिती निवडलेली असते तेच कार्य तेच काम ती उपसमिती करत असते. असा हा उपसमितीचा विषय आहे किंवा उपसमितीच्याबद्दल तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. आपल्या पहिल्या प्रकरणामध्ये उपसमिती म्हणजे काय ते आहे ते वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल उपसमिती म्हणजे काय ते. आता उपसमितीच्या सभासुद्धा घ्याव्या लागतात असं मी तुम्हाला आत्ता म्हणालो. त्यामुळं उपसमितीचे जे सदस्य असतील, 3 असतील 5 असतील, जे असतील ते त्यांना सूचना सभेची आणि सभेची कार्यक्रम पत्रिका ह्या गोष्टी द्याव्या लागतात, पाठवाव्या लागतात. तर आपली ही जी संस्था आहे तिचीसुद्धा एक उपसमिती आहे, जनता अर्बन सहकारी बँक लिमिटेड देवगड हिची उपसमिती आहे आणि त्या उपसमितीची सभा बँकेनं बोलवलेली आहे आणि त्या सभेची सूचना जी आहे ती उपसमितीचे जे सदस्य आहेत त्यांना सचिवाकडून दिली जाते. सचिव ही सूचना आणि कार्यक्रम पत्रिका ही संचालकांना पाठवणार आहेत. त्याचा नमुना जो आहे तो आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणे लेटर हेड आपण तयार करायचं. हे समोर तुमच्या स्क्रीनवरती संस्थेचं लेटर हेड आता आलेलं आहे. जनता अर्बन सहकारी बँक लिमिटेड देवगड, मुक्काम पोस्ट देवगड, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, दूरध्वनी क्रमांक, बँकेचा ईमेल ॲड्रेस आणि फॅक्स नंबर या गोष्टी आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर मग खाली जो भाग आहे त्या ठिकाणी पत्राचा पुढचा जो भाग आहे, जावक क्रमांक, दिनांक वगैरे या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण लिहिणार आहोत. त्या कशा लिहायच्या त्या आपण या ठिकाणी बघू. नेहमीप्रमाणे जावक क्रमांक हा पत्राच्या डाव्या बाजूला, दिनांक हा पत्राच्या उजव्या बाजूला आपण लिहिणार आहोत. या ठिकाणी नेहमीचा जावक क्रमांक आपण इथं लिहिलेला आहे, तुम्ही वेगळा लिहू शकता. ठीक आहे. तारीखसुद्धा मी नेहमीचीच तारीख या ठिकाणी घेतलेली आहे, कारण या पत्रासाठी कोणतीही तारीख चालते असं काय नाही आहे. जशी वार्षिक सभेची सूचना कार्यक्रम पत्रिका असेल तर ती तारीख कोणत्या पिरियडमधली असावी त्या बाबतीत जे नियम आहेत ते नियम, किंवा वार्षिक सभा कधी बोलवली जाते त्याबाबतचे जे नियम आहेत त्यानुसार ती तारीख येते. लाभांश वाटपाचं पत्र असेल तर त्यानुसार तारीख लिहावी लागते. तसं हा प्रकार नाही. उपसमितीच्या सभा वर्षभर होत असतात, कधीही होत असतात आणि त्यामुळे तुम्ही कुठलीही तारीख लिहू शकता. अगदी 12 जून 2021 ही तारीख तुम्ही लिहिलीत किंवा तुमचा पेपर ज्या दिवशी असेल आणि त्या पेपरमध्ये जर हे नमुनापत्र तुम्हाला लिहायला सांगितलेलं असेल तर तुम्ही त्या दिवशीची तारीख लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जी वाटेल ती तारीख तुम्ही लिहा. त्यानंतर
ज्या संचालकांना, उपसमितीचे जे संचालक ज्यांना तुम्ही पत्र पाठवणार आहात किंवा सचिव ज्यांना पत्र पाठवणार आहेत त्यांचं नाव आणि त्यांचा पत्ता या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. विषय साधा सोपा विषय आहे, उपसमितीच्या सभेची सूचना. आता या पत्राला संदर्भ येणार नाही, कारण हे जनता अर्बन सहकारी बँकेकडे कोणीतरी अर्ज केला होता किंवा माहिती मागितली होती, त्याचं उत्तर नाही आहे, हे नाही आहे. बँकच इंटिमेशन या पत्राद्वारे सभेची देते, कधी सभा आहे ती. त्यामुळे या पत्राला संदर्भ नाही. तुमच्या मनात शंका येईल की या पत्राला संदर्भ नाही कसा, तर संदर्भ हा तेव्हाच दिला जातो जेव्हा बँकेकडे एखादं पत्र आलेलं असतं किंवा एखादा अर्ज आलेला असतो, त्याचं उत्तर, त्या पत्राचं उत्तर, त्या अर्जाचं उत्तर जेव्हा द्यायचं असतं तेव्हा संदर्भ हा लिहिला जातो. तर यामुळे या पत्राला संदर्भ येणार नाही. त्याच्यानंतर महोदय, पत्राचा मजकूर पुढे. आपणास कळविण्यात येते की बँकेच्या उपसमितीची सभा रविवार दिनांक 20 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता बँकेच्या कार्यालयात होणार आहे. बघा, सूचना अगदी कमी शब्दामध्ये असते, मात्र ती पूर्ण असली पाहिजे. कोणत्या दिवशी सभा होणार आहे? रविवारी. रविवारी तारीख किती आहे? 20 जून 2021. बघा, पत्राची तारीख आहे 12 जून 2021. त्याच्यानंतर सभा होणार आहे, बरोबर. त्यामुळे पत्र जर तुम्ही 12 जूनला लिहिणार असाल तर एक 8-10 दिवसानंतर उपसमितीची सभा आपल्याला दाखवावी लागेल पत्रामध्ये. म्हणजे सभेची जी तारीख आपण लिहिणार आहोत ती पत्राच्या तारखेच्या नंतरची असायला पाहिजे, पुढची असायला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जी पत्राला तुम्ही तारीख 12 जून न लिहिता कुठली लिहिल्या, पण सभेची तारीख त्याच्या पुढची असायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण या लक्षात ठेवावयाच्या गोष्टी आहेत पत्रलेखन करत असताना. तर 20 जून 2021 ही या ठिकाणी मी तारीख लिहिलेली आहे, कारण पत्राची तारीख 12 जून 2021 आहे म्हणून. केव्हा होणार आहे म्हणजे वेळ, सभेची वेळ काय आहे? तर सभेची वेळ जी आहे ती सकाळी 11 वाजता आहे, तिचा उल्लेख करावा लागतो. आणि सभा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर बँकेच्या कार्यालयात होणार आहे. ही काय मोठी संस्थेची जनरल सभा म्हणजे वार्षिक सभा वगैरे आहे असं नाही आहे. ही एक लिमिटेड लोकांची सभा आहे. उपसमित्या काय फार मोठ्या नसतात. मगाशी म्हटलं मी 3 लोक, 5 लोक, 7 लोक, म्हणजे एवढे लोक असू शकतात. कमी लोकांची असते ती उपसमिती, आणि त्यामुळे कमी लोकांची सभा संस्थेच्या कार्यालयातच घेऊ शकते, संस्था बोलावू शकते. त्यामुळे इथं आपण उल्लेख केला बँकेच्या कार्यालयामध्ये होणार आहे. पुढे लिहिलं आहे आपण, सभेची कार्यक्रम पत्रिका पत्रासोबत जोडली आहे, तरी आपण सभेला उपस्थित राहावे ही विनंती. आता या ठिकाणी कार्यक्रम पत्रिका, आत्ता मग याच्यापूर्वी आपण काय केलं होतं? वार्षिक सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका, विशेष सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका, व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका. त्यामुळे आधी आपण सूचना लिहिली, नंतर काय केलं आपण? कार्यक्रम पत्रिका लिहिली होती. इथं पत्राचा विषयच आहे उपसमितीच्या सभेची सूचना, त्यामुळे आपण इथं कार्यक्रम पत्रिका लिहिणार नाही आहोत. तर ती कार्यक्रम पत्रिका या पत्रासोबत आम्ही जोडलेली आहे असा उल्लेख करणार आहोत आपण, कारण हे नमुनापत्र असंच आहे पुस्तकामध्ये. तर ते कसं कार्यक्रम पत्रिका लिहिता येईल, पण काय त्याची आवश्यकता नाही. आणि काय कार्यक्रम पत्रिकेवर काय फार मोठे विषय नसतात. उपसमितीची जी कार्यक्रम पत्रिका असते त्याच्यावरती फार मोठे विषय नसतात. त्यामुळे आपण असं लिहिणं हे अधिक चांगलं. सभेची कार्यक्रम पत्रिका सोबत जोडली आहे असं लिहिणं हे आपल्या दृष्टीनं अधिक चांगलं. तर हे असं तुम्ही लिहा. कार्यक्रम पत्रिका सूचनेच्या खाली लिहू नका, तरी आपण सभेला उपस्थित राहावे ही विनंती. आणि पत्राचा शेवट जो आहे आपला विश्वासू सचिवाची सही, खाली शिक्का, त्याच्याऐवजी आपण ते सचिव जनता अर्बन सहकारी बँक लिमिटेड असं लिहिणार आहोत. म्हणजे हा संस्थेचा शिक्का म्हणजे सचिवाचा शिक्का आहे असा त्याचा अर्थ. आणि या शेवटी आपण लिहिलेलं आहे सोबत सभेची कार्यक्रम पत्रिका. वरती म्हटले ना, सभेची कार्यक्रम पत्रिका पत्रासोबत जोडली आहे, मग खाली ते असं लिहावं लागतं, सोबत सभेची कार्यक्रम पत्रिका. ज्या गोष्टी जोडलेल्या आहेत त्या, म्हणजे इथं आपण सभेची कार्यक्रम पत्रिका जोडतो आहे ना, म्हणून तसा उल्लेख करायचा.
तर अशा प्रकारचं जर पत्र तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं गेलं तर तुम्हाला ते लिहिता येईल असं मला वाटतं. काही शंका असतील तर तुम्ही नंतर मला ज्यावेळी कॉलेज आपलं रेग्युलर सुरू होईल त्यावेळी तुम्ही विचारा, किंवा पुन्हा आपण सराव ज्यावेळी घेणार आहोत त्यावेळी या गोष्टी बघणार आहोत. तर हे पत्र या ठिकाणी आता आपलं नमुनापत्र मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात तुम्हाला ते समजलेलं असेल याबद्दल मला शंका वाटत नाही. तर अशा प्रकारे प्रकरण दुसरं जे आपलं आहे, सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार, हे प्रकरण, त्या प्रकरणातील 16 नमुनापत्रे ही मी तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ती समजावून घेतलेली असतीलच याबद्दल मला कोणत्याही प्रकारचा डाऊट वाटत नाही. तरी 16 पत्र तुम्ही तयार करून ठेवायची. मी ज्या स्लाईड पाठवलेल्या आहेत त्या स्लाईडमध्ये अतिशय सोप्या शब्दामध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढं त्या पत्रांच्यामध्ये, त्या मजकुरामध्ये मी नमूद केलेलं आहे. तर ही पत्र तुम्ही अभ्यासा, कारण याच्यातली 2 पत्र ही तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही पेपरमध्ये, बोर्डाच्या सहकार विषयाच्या पेपरमध्ये, क्वेश्चन पेपरमध्ये विचारली जाणारच. आणि एका पत्राला 5 मार्क्स आहेत, 2 पत्र 10 मार्क्स होणार. आणि हे 10 मार्क्स जे आहे ते तुम्हाला मिळवणं अतिशय सोपं आहे. काही याच्यामध्ये कठीण आहे असं मला वाटत नाही. तर कृपया या प्रकरणाचा आणि या प्रकरणाचा म्हणजे या 16 नमुनापत्रांचा तुम्ही सातत्यानं अभ्यास करा. फार मोठी अवघड गोष्ट ही नाही आहे. मला वाटतं तुम्ही या 16 नमुनापत्रांचा चांगला अभ्यास कराल आणि चांगले मार्क्स या पत्रांसाठी जे परीक्षेमध्ये असतील किंवा जे असतात ते तुम्ही मिळवाल. धन्यवाद.